देवाची आस आमचं राज आज आम्हावरी कृपा हे राज माझा शुभ राज हे भगवसारा भाळ जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला। तर खूप दिवसानंतर आलो आहे आपण। हल्ली आपण खूप दिवसानंतरच येतो, रेग्युलर काही राहत नाही। तर थोडंसं बाहेर बिझी असल्यामुळे या गोष्टी चालत आहेत। ओके, तर आता आपण रेग्युलर राहण्याचा प्रयत्न करू। तर आज मी तुमच्यासाठी एक शिवजयंती स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेला आहे, जो तर तुम्ही एडिट करताना शिवजयंती कमिंग सून म्हणून पण तुम्ही स्टेटस ठेवू शकता किंवा पोस्ट करू शकता, किंवा शिवजयंतीच्या दिवशी पण तुम्ही पोस्ट करू शकता, स्टेटस ठेवू शकता। तर ज्या प्रकारे तुम्ही प्रिव्ह्यू व्हिडिओ बघितले त्याच प्रकारे आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत। ओके, तर चला आपण सुरुवात करूया। अलाइट मोशन ॲप तुम्हाला लागणार आहे, तर अलाइट मोशन घेऊन घ्यायचं आहे आपल्या टेलिग्रामवरून, आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला जॉईन करून घ्यायचं आहे। लिंक इन डिस्क्रिप्शन। ओके, जॉईन करण्यामध्ये जर प्रॉब्लेम होत असेल तर टेलिग्रामला जाऊन HM क्रिएशन YT सर्च करा, म्हणजे तुम्ही तिथून पटकन जॉईन होऊन जाल, तुम्हाला आपलं चॅनल मिळून जाईल। ओके, तर तुम्हाला काय करायचं, आता डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल, ते प्रोजेक्ट तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचा आहे। तो प्रोजेक्ट इम्पोर्ट केल्यानंतर काहीसा अशा प्रकारचा एक इंटरफेस येऊन जाईल। ओके, समझ सकते हो, मी अशा प्रकारे काहीसं तुम्हाला लिरिक वगैरे ऑलरेडी इथे ॲड करून दिलेले आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, त्यानंतर आता इथे काहीसे मी जे स्टेप सांगेल त्या स्टेप फॉलो करायचं आहे। अगदी 10 मिनिटामध्ये तुमचा हा व्हिडिओ क्रिएट होऊन जाईल। ओके, तर सिम्पली प्लसवरती आपण क्लिक करू, मीडियामध्ये येऊ। मीडियामध्ये आल्यानंतर तुम्हाला येऊन जायचं आहे आपल्या फोल्डरमध्ये। तर तुम्हाला हे जे काही व्हिडिओ क्लिप वगैरे असेल तर या व्हिडिओ क्लिप मी तुम्हाला देईल आपल्या टेलिग्राम चॅनलला, तर तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरून ते घेऊन घ्यायचं आहे। अशा प्रकारे मी तुम्हाला एक व्हिडिओ क्लिप दिली आहे, तर तुम्हाला ती व्हिडिओ क्लिप ॲड करायची आहे। ॲड केल्यानंतर त्याचा थोडंसं आपल्याला साईज वाढवून टाकायचं आहे। ओके, अशा प्रकारे थोडंसं आपण साईज वाढवून टाकू, थोडंसं साईज वाढवायचं आणि सोडून द्यायचं आहे। त्यानंतर समोर यायचं आहे। समोर आल्यानंतर आता इथे तुम्हाला लेअरिक आणि हे जे काही मी तुम्हाला ग्रुप लेअर दिले आहे, तर ह्या ग्रुप लेअर पण तुम्हाला इथे ॲडिट करायचं आहे। तर कसं करायचं मी तुम्हाला सर्व स्टेप समजावून सांगतो। तर तुम्हाला काय करायचं आहे, एकदम स्टार्टिंगला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये यायचं आहे। मीडियामध्ये आल्यानंतर तुम्हाला तुमचे जे काही फोटो असेल महाराजांचे, ते महाराजांचे फोटो आपल्याला सिम्पली इथे ॲड करून घ्यायचे आहे। तर फर्स्ट ऑफ ऑल आपण हावाला फोटो इथे ॲड करून घेऊ। वरती 3 डॉटला क्लिक करू, फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनवरती क्लिक करून याला आपल्या एरियासोबत कंपोजिशन करून घेऊ। त्यानंतर अशा प्रकारे त्याला समोर घेऊन घेऊ। ओके, समोर घेतल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, या इमेजला एक थोडेफार छोटे छोटे इफेक्ट द्यायचे आहे। तर इफेक्ट देण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली इमेजवरती क्लिक करायचं, इफेक्टमध्ये यायचं, ॲड इफेक्टमध्ये यायचं। इथे आल्यानंतर तुम्हाला सॅच्युरेशन आणि व्हायब्रन्स, सॅच्युरेशन अँड व्हायब्रन्स हा वाला तुम्हाला इफेक्ट घ्यायचा आहे। तर सिम्पली तुम्हाला इथे सॅच्युरेशन आपण सर्च करू शकतो, हे बघू शकता तुम्ही, सॅच्युरेशन आणि व्हायब्रन्स। तर हा तुम्हाला यायचा आहे, याच्या स्टँडर्ड सेटिंगमध्ये यायचं आहे। स्टँडर्ड सेटिंगमध्ये आल्यानंतर याचं जे काही सॅच्युरेशन असेल ते सॅच्युरेशन आपल्याला कमी करून टाकायचं आहे, -100। ओके, -100 केल्यानंतर आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इमेज दिसेल। तर आपण इमेजला खाली घेऊन जाऊ। खाली घेऊन गेल्यानंतर आपण परत त्याच इमेजवरती क्लिक करू आणि परत आपल्याला इथे इफेक्टमध्ये जायचं आहे, ॲड इफेक्टमध्ये यायचं आहे, फेड इन फेड आउट हा आपल्याला इफेक्ट सर्च करायचा आहे। फेड इन फेड आउटवरती क्लिक करायचं आहे, स्टँडर्ड सेटिंग बस त्याला सोडून द्यायचं आहे, त्या इफेक्टला काहीच आपल्याला ॲड करायचं नाही आहे। तुम्ही बघू शकता एक अशा प्रकारचा काहीसा इफेक्ट आपल्याला बघायला मिळून जाईल फेड इन आणि फेड आउट होताना। त्यानंतर परत आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं, ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये जायचं, त्याची ऑपेसिटी आपल्याला 50 पर्यंत ठेवून घ्यायची आहे त्यावेळेला इमेजची। ओके, एवढं आपल्याला करायचं आहे। त्यानंतर समोर यायचं आहे, समोर आल्यानंतर सेम याची तीच प्रोसेस आपल्याला फॉलो करायची आहे। तर प्लसवरती क्लिक करू आणि त्यानंतर आपला इमेज जो काही असेल तो इमेज आपण सिलेक्ट करून घेऊ, इमेजचा ड्युरेशन वाढवून घेऊ। त्यानंतर फिल कंपोजिशन एरिया, त्यानंतर परत काय करायचं आहे, आता आपण जो इमेजवरती इफेक्ट ॲड केला आहे तो इफेक्ट आपल्याला इथून सिम्पली कॉपी करायचा आहे। ओके, इफेक्टमध्ये येऊ आपण आणि कॉपी इफेक्ट करून टाकू। कॉपी इफेक्ट केल्यानंतर आता आपण जो इमेज ॲड केला आहे त्या इमेजवरती तो इफेक्ट आपल्याला अशा प्रकारे काहीसं पेस्ट करून घ्यायचं आहे। ओके, पेस्ट केल्यानंतर त्याची जी काही ब्लेंडिंग अँड ऑपेसिटी असेल ती आपल्याला 50 पर्यंत ठेवून घ्यायची आहे। ओके, 50 पर्यंत ठेवल्यानंतर ती वाली पण लेअर आपली जी काही लेरिक असेल त्या लेरिकच्या खाली अशा प्रकारे सेट करायची आहे। परत आपण समोर येऊ, परत आल्यानंतर मीडियामध्ये जाऊ आणि परत आपण महाराजांचा
थर्ड वनवाला जो काही फोटो असेल तो आपल्याला घेऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याचा पण आपल्याला साईज थोडासा वाढवून घ्यायचा आहे आणि त्याची पण ड्युरेशन आपल्याला फुल व्हिडिओपर्यंत करून घ्यायचं आहे. ओके, त्यानंतर आपण जो इफेक्ट कॉपी केला होता तोच इफेक्ट परत आपल्याला इथे पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर जी काही आपली महाराजांच्या फोटोची लेअर असेल ती आपल्याला अशा प्रकारे खाली घेऊन जायचं आहे आणि त्याची पण आपल्याला ऑपिसिटी 50पर्यंत ठेवून घ्यायची आहे. ओके, एवढी तुम्हाला स्टेप फॉलो करायची आहे. त्यानंतर आता इथे तुम्हाला ग्रुप लेअर दिसेल तर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, ग्रुप लेअरवरती क्लिक करायचं आहे. सॉरी, बोलण्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम होता आहे, समजू शकता. ग्रुप लेअरवरती क्लिक करायचं आहे, ॲडिट ग्रुपमध्ये यायचं आहे. ॲडिट ग्रुपमध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये यायचं आहे आणि जो आपण महाराजांचा इमेज घेतला आहे तो इमेज तुम्हाला सिम्पली इथे घेऊन घ्यायचा आणि जी काही त्याची ड्युरेशन असेल तिथपर्यंत लांबवून घ्यायचं आणि ती लेअर अशा प्रकारे खाली घेऊन यायचं. तुम्ही बघू शकता आपला इमेज अशा प्रकारे दिसेल. त्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सपरंटमध्ये जाऊन तुम्ही बरोबर इथे सेट वगैरे करू शकता. तुमच्या हिशोबानुसार तुम्हाला ते सेट करून घ्यायचं आहे. ओके, त्यानंतर परत आपल्याला समोर यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपला जो काही पहिला ग्रुप असेल तो पहिला ग्रुप आपला इथे ॲडिट झालेला आहे. त्यानंतर सेकंड वनमध्ये यायचं आहे. सेकंडवाल्या ग्रुपवरती आपल्याला क्लिक करायचं आहे, ॲडिट ग्रुप. त्यानंतर परत प्लसवरती क्लिक करा आणि महाराजांचा जो काही सेकंड वनमध्ये फोटो असेल तो फोटो आपल्याला सिम्पली इथे घेऊन घ्यायचा आहे. घेतल्यानंतर त्या फोटोची लेअर अशा प्रकारे खाली घेऊन यायचं आहे. खाली घेऊन आल्यानंतर तुम्हाला बरोबर फोटोला सेट करायचं आहे. ओके, सेम ॲज तुम्हाला ही वाली स्टेप समोर पण फॉलो करायची आहे. अशा प्रकारे आपण एंडिंगला येऊ आणि लास्टवाला ग्रुप त्याला पण आता एकच ग्रुप आहे तर त्याला पण एडिट करून टाकू. ओके, अशा प्रकारे काहीसं महाराजांचा फोटो घ्यायचा आहे. त्यानंतर ती पण आपल्याला ड्युरेशन वाढवून घ्यायची आहे, लास्टपर्यंत वाढवून घेतल्यानंतर ती वाली पण इमेज आपल्याला खाली सेट करायची आहे. ओके, अशा प्रकारे तुम्ही करू शकता. त्यानंतर आपण सिम्पली इथून बॅक येऊ. बॅक आल्यानंतर परत एकदा बॅक घेऊ. ओके, तर तुम्ही बघू शकता आपला जो काही व्हिडिओ असेल तो व्हिडिओ आपला इथे रेडी झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा लोगो वगैरे ॲड करायचा आहे आणि हा वाला व्हिडिओ जो असेल तो तुम्हाला तुमच्या फोनमध्ये इथे एक्सपोर्ट करायला सुरुवात करून टाकायची आहे. ओके, तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सिम्पली व्हिडिओला एक लाईक करा आणि गोडशी कमेंट करा. जय शिवराय म्हणून तुम्ही कमेंट्स करू शकता. तर तुम्हाला एक कमेंट देखील करायची आहे. आणि हो, चॅनलवर जर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि आपण जे काही फोटो व्हिडिओ लेअर जे काही आपण यूज केलं आहे व्हिडिओमध्ये तर ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. तर टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन आणि टेलिग्रामला जाऊन HM क्रिएशन YT सर्च पण करू शकता. ओके, आणि सोबतच काहीही तुम्हाला जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनलवरून आपला व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता किंवा तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करा. लिंक इन डिस्क्रिप्शन आणि तिथे इंस्टाग्रामला येऊन तुम्ही मग मला तुमचा प्रॉब्लेम जो असेल तो DM मला करू शकता. 100% तुमच्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन मी देण्याचा प्रयत्न करेन. ओके, तर चला भेटूया समोरच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि हो, व्हिडिओ आता आपले रेग्युलर असणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.